केलेला आहे, कसा प्रतिसाद मिळतोय? गुरु, खरं तर आपण पाहिलं असेल सकाळपासून 7 वाजल्यापासून मतदानाला रांगा पाहायला मिळाल्या। मतदान केंद्राबाहेर रांगा होत्या मोठ्या प्रमाणात। आपण सध्या माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या निवासाबाहेर आहे। थोड्याच वेळात अशोक चव्हाण हे देखील मतदान करण्यासाठी निघणार आहे। खरं तर नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 28 उमेदवार हे रिंगणात आहेत आणि त्यासाठी 2068 मतदान केंद्र हे अवेलेबल आहेत, उपलब्ध झालेले आहेत आणि या मतदान केंद्रावर एकूणच नांदेड लोकसभा मतदारसंघातील 18,51,000 मतदार हे मतदान करणार आहेत। त्यामुळे नेमके या 18,51,000 मतदारांपैकी किती मतदान करतायत हे पाहणं महत्त्वाचं असेल। त्याचबरोबर किती टक्के सरासरी मतदान हे आज नांदेड लोकसभा मतदारसंघातून होतं हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। कारण आपण पाहिलंय ज्याप्रमाणे नांदेडमध्ये मतदान होतं हे सकाळच्या टप्प्यात सर्वात जास्त मतदान होतं, कारण इथे उष्णतेचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं। त्यामुळे या उष्णतेचा परिणाम हा मतदानावर होतो आणि त्यामुळे सकाळच्या पहिल्या 2 ते 3 तासामध्ये सगळ्यात जास्त मतदान होताना आपल्याला पाहायला मिळतं। गुरु, खरं तर आपण पाहिलं असेल जर नांदेड लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर यापूर्वी भाजपचे विद्यमान खासदार होते आणि त्यापूर्वी सलग 5 ते 6 टर्म हे काँग्रेसचे खासदार होते। त्यामुळे नक्कीच हा जरी गड काँग्रेसचा असला तरी गेल्या कालावधीपासून गेल्या 1 टर्मपासून इथे एक भाजपचे खासदार आहेत आणि अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे आता भाजपसाठी ही लढाई ही सोपी झालेली आहे, हा विजय सोपा झालेला आहे। त्यामुळे आता नेमकं पाहणं महत्त्वाचं हे असणार आहे की अशोक चव्हाण हे भाजपमध्ये गेल्याने नांदेडकर हे भाजपला मतदान करतायत का किंवा अशोक चव्हाण यांच्या पाठीशी उभे राहत आहेत का हे या निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे। गुरु, बरोबर, त्यामुळे या सगळ्याची स्पष्टता अर्थातच निकालाच्या दिवशी येणार आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पहिल्या लढती आपण बघतोय, अमरावतीमध्ये तिरंगी लढत दिसते। नवनीत राणा, बळवंत वानखेडे आणि दिनेश भोब हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे। तर तिकडे संजय जाधव आणि जयश्री पाटील यांच्यामध्ये आपल्याला लढत यवतमाळमध्ये बघायला मिळते। तर